समय पर कुछ बातें जानना जरूरी है हमें. पण सुरुवात करत असताना महत्वाच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकणं गरजेचं आहे. तो पर जो रास्ता में फटक जाने की संभावना. आणि जर आपण हे जर नाही ऐकलं तर पुढच्या येणाऱ्या दिवसात आपल्या ज्या मार्गात चालायचं रस्ता आपण चुकू शकतो. जब शुरुआत और अंत का जगह मालूम पड़ेगा तो मतलब जो भटकने की संभावना कम होगा. आपल्या सुरुवात आणि शेवट माहिती असेल तर भटकायची संधी चान्सेस कमी असतात. तो बहुत जगह पर लिखता है कि तुम्हारे घर का समस्या दूर होने के लिए बपतिस्मा लो. आणि काही ठिकाणी असं शिकवलं जातं की तुमच्या घरातली समस्या निघून जाईल म्हणून बपतिस्मा घ्या. नौकरी मिलने के लिए बपतिस्मा. नौकरी मिळेल बपतिस्मा घ्या. शादी के लिए बपतिस्मा. लग्नासाठी बपतिस्मा घ्या. शादी हो गया उसके बाद बच्चा नहीं इसलिए बपतिस्मा. मग तुम्हाला लेकरं बाळ होत नाही ना मग बपतिस्मा घ्या म्हणजे होऊन जाईल. घर बनाने के लिए बपतिस्मा. काही लोक असं घर बांधून होईल बपतिस्मा घ्या. ये सब कुछ के लिए बपतिस्मा नहीं है. पण बपतिस्मा या सगळ्या असल्या गोष्टींकरता नाहीये. इसलिए हमें ये बात समझना बहुत जरूरी है. त्यामुळे आपल्याला समजून घेणं गरजेचं की बपतिस्मा आहे काय. शुरुआत में कुछ शब्द बोलकर हम आगे बढ़ेगा. सुरुवातीला एक वचन वाचतो आपण पुढे जाऊया. सुसमाचार तीसरा अध्याय. मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 3 पहले और दूसरा वचन. 1 आणि 2 वचन. त्या दिवसात बपतिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. आमेन. यहाँ क्या समझ में आया इतना शब्दों में. या 2 शब्दामध्ये आम्हाला काय समजतंय. इम्पॉर्टंट बात. महत्वाची गोष्ट दोन्हीतली. हा मोठे बोला पश्चाताप करा. और एक शब्द आमेन. हालेलुया. अभी कहाँ हम लोग आता पृथ्वी इथं आता मग कुठं आहोत. शैतान के राज्य में. आता आपण कुठे सैतानाच्या राज्यामध्ये. ये घर के बारे में नहीं बोल रहा हूँ. म्हणजे या घराविषयी म्हणतो असं नाही. बाइबल बोलते सारा जो जमीन है सारा जो दुनिया है शैतान के कब्जे में है. बायबलचं वचन सांगतं की ही जे जग आहे त्याचा अधिपती सैतान त्याच्या आधिपत्याखाली जग आहे. लेकिन वहाँ पर रहते हुए भी परमेश्वर हमारा जिंदगी के अंदर में परमेश्वर के राज्य डालना चाहता. आणि आपण या सैतानाच्या राज्यात राहत असताना देव काय म्हणतो की तुम्हाला माझं राज्य द्यायचंय म्हणून त्याचं राज्य आमच्या जवळ आहे. तो यहाँ पर लिखा है कि तुम्हारा नियर है नजदीक बोला ना. इथं असं लिहिलं आहे की देवाचं राज्य तुमच्या जवळ आहे. ये परमेश्वर का राज्य है यहाँ पर आया कैसे. मग देवाचं राज्य या पृथ्वीच्या सैतानाचं राज्य आलं कसं काय. आया कैसे. कसं आलं. तो परमेश्वर के एक पुत्र यीशु मसीह देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त संसार के अंदर में या जगामध्ये मनुष्य को पापों से निकालने के लिए माणसाला पापातून बाहेर काढण्यासाठी शैतान को हराने के लिए आया. शैतानाला हरवण्यासाठी आला. शैतान के हाथों से परमेश्वर का राज्य हम लोग को निकाल कर हमारे अंदर में प्रभु का राज्य डालने के लिए आया. शैतानाच्या हातातून आपल्याला काढून देवाचं राज्य आपल्याला देण्यासाठी आपल्यामध्ये टाकण्यासाठी आलाय. ये राज्य शैतान के हाथों से लेने के लिए नहीं है. शैतानाच्या हातातून राज्य काढण्यासाठी नाही. लेकिन राज्य में से शैतान के हाथों से परमेश्वर ने चुना हुआ लोगों को निकालने के लिए आया. परमेश्वर शैतानाचं राज्य काढायला आला नाही. शैतानाच्या हातामध्ये देवाचे जे लोक आहेत जे निवडले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. वो परमेश्वर का राज्य हम आपके अंदर में नहीं डाल सकता. हा देवाचं राज्य आम्ही तुमच्या हात टाकू शकत नाही. प्रभु भी डाल नहीं सकता. परमेश्वर पण देवाचं राज्य तुमच्या टाकू शकत नाही. आपको पास लेके आ सकता. हा एक होऊ शकतं देवाचं राज्य तुमच्या जवळ तो घेऊन येऊ शकतो. ऐसे लिखा ना. असं लिहिलं ना. स्वर्गाचं राज्य उसको अंदर लेने का काम किसका. पण हे स्वर्गाचं राज्य तुमच्या जवळ देव घेऊन शकतो आमच्याद्वारे असेल येशू बाकीच्या गोष्टीद्वारे पण ते आत घेण्याचं काम कोणाचं आहे. अभी देखो माँ अपना मुंह खाना पका सकता है. आई आपल्याला स्वयंपाक करू शकते. छोटा बच्चे तो मुंह में भी डाल सकता है. लहान लेकरू आहे तोंडात टाकू शकते. लेकिन उतारने का काम किसका. पण ते गिळायचं काम कोणाचं आहे. त्या मुलाचं आहे. खुद के करना पड़ेगा. स्वतःला करावं लागेल ना. इसी प्रकार परमेश्वर के राज्य नजदीक है. तसं देवाचं राज्य तुमच्या जवळ आहे. और उसको अंदर में लेने का कार्य परमेश्वर आपको चाहते हैं. आणि मग ते आतमध्ये देवाचं राज्य तुमच्या जवळ आलं असताना ते आत घेण्याच्या कामाची जबाबदारी देवाने तुमच्यावर दिली. तुम्ही निर्णय घ्यायचा काय करायचं. परमेश्वर के आग्रह है कि ये राज्य आपके अंदर में जाए. देवाची इच्छा आहे देवाचा आग्रह की ते देवाचं राज्य तुमच्या आतमध्ये यावं. कैसे पता चलेगा. हे कसं कळेल तुम्हाला. कसं कळेल की देवाची इच्छा आहे. राज्य आपके अंदर में डालने के लिए प्रभु की इच्छा है और आपको कैसे पता. देवाची इच्छा तुमच्या आतमध्ये देवाचं राज्य टाकायची आहे हे तुम्हाला कसं कळेल.
कशाने कळतं की देवाची तुमच्यावरती म्हणजे देवाची इच्छा आहे की त्याचं राज्य तुम्हाला द्यायचं म्हणून? काय चिन्ह तुम्हाला काय वाटतं, कशाने कळतंय? काही बोला असं हा? नहीं, हमने बोल दिया आप लोगों को प्रभु का राज्य इधर डालने के लिए प्रभु है, आपको कैसे पता चलता है? आता आम्ही म्हणतो की देवाचं राज्य तुमच्या टाकायला देव आलाय, पण तुम्हाला कसं कळतं की देवाचं काम असं पूर्ण होत आहे? क्योंकि हम समय नहीं है हमारे पास में, इसलिए मैं आपको जल्दी बताना चाहता है। आपल्या वेळ कमी म्हणून तुम्हाला लवकर सांगतो, क्योंकि इसीलिए तो कम से कम है कि 250 किलोमीटर का दूर से कुछ लोग को यहाँ पर निरंतर आपके घर में भेज रहा था परमेश्वर। हे चिन्ह काय की कशावरून तुम्हाला कळतं की देवाचं राज्य तुम्हाला मिळावं अशी देवाची इच्छा आहे? 250 किलोमीटरवरून काही लोक तुमच्या घरी वारंवार देव पाठवतोय, एक चिन्ह आहे। तो हम लोग ये जो रास्ते के बीच में कम से कम कई लाखों लोगों को मिल सकता था, या 250 किलोमीटरच्या अंतरावर येत असताना आम्ही लाख लोकांना भेटू शकतोय, लेकिन वहाँ पर परमेश्वर ने हमको किसी के घर में घुसकर ऐसा बोलने के लिए नहीं बोला। पण या 250 किलोमीटरच्या अंतरामध्ये देवाने आम्हाला कुणाच्याच घरात जाऊन असं सांग असं आम्हाला परवानगी दिली नाही। और इसमें से आपको पता होना चाहिए कि परमेश्वर के राज्य आपका हालेलुया, प्रभु की इच्छा आमेन। है। आणि या सगळ्या चिन्हावरून तुम्हाला कळायला पाहिजे की देवाची इच्छा आहे की त्याचं राज्य आम्ही घ्यावं। हालेलुया। फिर भी प्रभु अपना ऊपर में फेंक कर नहीं जाते, तरीही देव त्याचं राज्य फेकून जात नाही, है कि नहीं? बरोबर ना? इसको हमें अंदर लेना पड़ेगा। ते राज्य आम्हाला आपल्या आतमध्ये घ्यावं लागेल। कैसे लेगा? मग ते आतमध्ये कसं घ्यायचं? ताप करा, हाँ, पश्चाताप करा। काय करायचं? देवाचा राज्य जर घ्यायचं असेल आतमध्ये गिळायचं असेल काय करावं लागेल? पश्चाताप करावं तो लागेल। इसके बदले में आपको बोल सकता था आपका 2 एकड़ जमीन इन लोगों दे दो, मग असं म्हणलं असतं तुमची 2 एकर जमीन या लोकांना देऊन टाका, दे सकता था। म्हणजे देवाचा राज्य जवळ आले, दिलं असतं का? हाँ, see, ना, इसका मतलब ये नहीं है कि 2 एकड़ जमीन से भी सस्ता है ये, ऐसा मतलब याचा अर्थ असा नाही की 2 एकर जमिनीपेक्षाही पश्चाताप स्वस्त आहे। और परमेश्वर ने चुना हुआ व्यक्ति होने से और आपको पता चलने से आप 2 एकड़ ने पूरा भी उठा कर दे सकता है ये प्रभु के राज्य के लिए। देवाच्या राज्यासाठी तुम्ही जर निवडलेली व्यक्ती आहात तर 2 एकर काय सगळं तुम्ही देऊ शकता देवाच्या कामासाठी। लेकिन बाइबल के अंदर में एक ऐसे व्यक्ति के बारे में हम पढ़ा है कि उसने पश्चाताप होने के बाद अपना जमीन का आधा संपत्ति परमेश्वर को दे दिया है। आणि आपण बायबलमध्ये असं वाचतो की पश्चाताप झाल्यावर त्या व्यक्तीने अर्धी जमीन परमेश्वर सेवेसाठी देऊन टाकली, अर्ध सगळं धन देऊन टाकलंय। क्यों ऐसा कंडीशन प्रभु ने नहीं रखा? मग देवाने अशी काही अट ठेवली का ठेवली नाही? बरं अशी अट का ठेवली देवाने की तुम्ही फुटपाथ में रहने वाले लोगों को भी परमेश्वर के राज्य में लेना प्रभु चाहता है। पण देवाची इच्छा काय की रस्त्यावरती बसणाऱ्या भिकाऱ्यांना देखील देवाचं राज्य मिळावं म्हणून देवाने कुठली आट ठेवली नाही की मला एवढं द्या आणि बपतिस्मा घ्या, एवढं द्या आणि माझ्या राज्यात या। देवाने काय केलं? सगळ्यांसाठी समान करून टाकलं। मतलब जो है बहुत बड़े राजधानी में रहने वाले लोगों को भी परमेश्वर बुलाते हैं। याचा अर्थ की मोठ्या महालात राहणाऱ्या व्यक्तीला देखील देव बोलवतो, फुटपाथ में रहने वाले लोगों को भी प्रभु बुलाता है। रस्त्यावरती पडलेल्या माणसाला देखील देव बोलवतो। और वो लोग बड़े बड़े रकम लेकर अपना रसीद काट सकता है, लेकिन वो क्या करेगा? आणि मोठे मोठे लोक मोठे मोठे पैसे देऊन आपली पावती फाडू शकतात, पण ही रस्त्याची लोक काय करतील? इसलिए परमेश्वर ने इतने बहुमूल्य कार्य है म्हणून देवाने फ्री में देने के लिए निर्णय लिया। म्हणून देवाने एवढं मोठं किमती कार्य तुम्हाला फुकट द्यायचा निर्णय घेतलेला आहे। हालेलुया। कि मैं ये दुनिया में मिलने वाले सबसे उत्तम चीज है, सबसे कीमती चीज से लेने के लिए अब जा रहा है। तुम्ही या जगामध्ये सगळ्यात मोठी आणि किमती गोष्ट घ्यायला चालल्यात। हालेलुया। क्योंकि परमेश्वर का राज्य और अपना हिस्सा परमेश्वर ने चुना हुआ लोग को ट्रांसफर करने का समय है। कारण ही जी वेळ आहे की देवाने निवडलेल्या लोकांना देवाच्या राज्याचा हिस्सा ट्रान्सफर करण्याची वेळ आहे। तो आपको इसको कैसे लेना है? मग ह्या गोष्टी तुम्ही कशा घेणार आता आतमध्ये? इसके स्टैम्प पेपर लेने के लिए नहीं बोल रहा है, स्टॅम्प पेपर घ्यायची गरज नाहीये, जो वेंडर को रजिस्ट्रार को बुलाने के लिए नहीं बोल रहा है, रजिस्टर ऑफिसरला बोलवायची गरज नाहीये, ऐसा कुछ विधि इसमें नहीं है। असा कोणता विधी याच्यात नाहीये। ये संसार का विधि है, हा विधी आहे पण कुठला? जगाचा विधी आहे। जो विधि स्वर्ग की विधि है, पण आता जे ऐकताय हा विधी स्वर्गाचा विधी आहे। वो विधि कैसे कर लेना है? मग हा विधी कसा पूर्ण होईल? पश्चाताप करके लेना है। कायले की पश्चाताप करून तुम्ही स्वर्गाचं राज्य घेऊ शकताय। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया। इतना समझ में आया? एवढं समजलंय? और अभी इसका आगे का भागों को हम पढ़ना है कि 5 वचन से पढ़े। हा 5 वर्ष वाचूयात। तेव्हा यरुशलेम सर यहुदिया व यार्दनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला। त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्दोन नदीत त्याच्या हातून बपतिस्मा घेतला। परंतु फरीसी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपल्याकडे बपतिस्मासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, हो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? यास तो पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे।
आणि आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. ये बरं कुछ बातें सुना है हमने. या ठिकाणी मग काही गोष्टी वाचल्या, जो कि है बरं पश्चाताप कर बपतिस्मा लेने के लिए कुछ लोग आया, या ठिकाणी पश्चाताप करून बपतिस्मा घ्यायला काही लोक आले. लेकिन उसके बीच में बिना पश्चाताप का भी कुछ लोग आया. मग त्याच्यामध्ये पण अशी काही लोक आले ज्यांनी पश्चातापच केला नाही. यहाँ पर कोई भी बहुमूल्य चीज होता है, कहीं भी कुठेही काही किमतीची वस्तू असते उसके अंदर में डुप्लीकेट घुसता ही है. आणि डुप्लिकेट पण घुसलेली असते, आपल्याला माहिती आहे. अभी नरेंद्र मोदी ने डुप्लीकेट नोट हटाने के लिए 2000 का छापकाया. आणि आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदीने डुप्लिकेट नोट काढण्याकरता 2000 ची नोट तयार केली. अभी डुप्लीकेट नहीं है. आता डुप्लिकेट नाहीये. हाँ या नहीं हा का नाही है? नहीं है. है. अभी पहले से ज्यादा है. आता पहिल्यापेक्षा जास्त आहे. इसके मतलब है कोई भी कीमती चीज के बीच में हमेशा डुप्लीकेट चीज होता है. याचा अर्थ असा आहे, कोणतीही किमती वस्तू असेल तिथं डुप्लिकेट बनतं. यह पर पश्चाताप करके कुछ लोग बपतिस्मा लेने के लिए आया. इथं वास्तव आपण पश्चाताप करून बपतिस्मा घ्यायला काही लोक आले, तो यहाँ पर बिना पश्चाताप कर भी कुछ लोग आया. आणि त्यांच्यामध्ये पश्चाताप न करता काही लोक घुसले बपतिस्मा घ्यायला. अभी यहाँ पर हम आपको ये डिसाइड नहीं कर सकता है कि जैसा यूहन्ना का जैसा. आता आम्ही या योहानासारखं असं म्हणू शकत नाही. हम नहीं बोल सकता है आम्ही असं म्हणू शकत नाही. आपका पश्चाताप सही है, आपका गलत है करके हम नहीं बोल सकता म्हणू है. शकत नाही तुमचा पश्चाताप खरा आहे किंवा खोटा आहे. लेकिन अभी हो सकता है आपको भी पता नहीं चलेगा. आता होऊ शकतो मलाही माहित नसेल, लेकिन एक समय ऐसा आने वाला पण है एक वेळ अशी येणार आहे आपका लाइफ के अंदर में पश्चाताप का फल नहीं दिखेगा. तुमच्या जीवनामध्ये पश्चातापाचं फळ दिसणार जर नाही. एक दिन ऐसा परमेश्वर एक दिवस परमेश्वर आपका पश्चाताप के लिए क्रूस पर बलि चढ़ाया हुआ यीशु मसीह का जगह, एक दिवस देतो आपला परमेश्वर की ज्याने आपल्या पापासाठी वधस्तंभावरती प्राण दिला, वो यीशु मसीह जीवन त्याग करके आपको जो परमेश्वर के राज्य को उद्धार दे रहा था, त्याने आपलं जीवन त्यागून आपल्याला परमेश्वर राज्यामध्ये उद्धार देत आहे. वो उसका वैल्यू को ना समझ के सिर्फ डुप्लीकेट में घुसकर चलने के लिए कोशिश करेगा. आणि त्याची किंमत न जाणता खोटेपणात जीवन जगण्याचा जेव्हा प्रयत्न करू, प्रभु के वचन में लिखा है देवाचं वचन सांगतं कोलाडी पेड़ में लगा हुआ है की कुऱ्हाड ही झाडाच्या मुळाशी लावलेली आहे. और ऐसा लोग को समय समय पर काट कर अलग करेगा. आणि अशा लोकांना परमेश्वर वेळोवेळी कापून बाजूला करून टाकेल. अभी आपका घर में भी हो सकता है, आपने ऐसे लोग को देखा भी होगा. तुम्ही अशा लोकांना पाहिलं असेल, कई साल पहले बपतिस्मा लिया है, खूप वर्षापूर्वी बपतिस्मा घेतलेला आहे, आज परमेश्वर के राज्य में नहीं है. आज देवाच्या राज्यामध्ये नाहीये. क्यों ऐसा? का असं? जो परमेश्वर के राज्य में प्रवेश करने से पहले पश्चाताप करना चाहिए था. आणि देवाच्या राज्यात प्रवेश करताना पश्चाताप करणं गरजेचं और होतं. पश्चाताप का फल धीरे धीरे उसकी जिंदगी में, उसके परिवार में, बच्चों में, देश में दिखना चाहिए था. आणि पश्चातापाचं फळ त्यांच्या परिवार, त्यांच्या लेकरात, त्यांच्या आजूबाजूच्या गावात दिसायला पाहिजे वो होतं. न दिखने की वजह से ते न दिसल्यामुळं परमेश्वर के नाम की निंदा हो रहा देवाच्या है. नावाची निंदा होतीये. ऐसा होने में तसं व्हायला परमेश्वर सहन नहीं कर आणि सकता. देव ते सहन नाही करू शकत. ये आप लोगों को जिंदगी में कल नहीं होना चाहिए. तुमच्या जीवनामध्ये असं पुन्हा कधी होऊ नये, इसीलिए हम ऐसा सिखाते हैं आप लोग. त्यामुळे आम्ही असं कडकपणे स्पष्टपणे बायबलचं वचन सांगत आहोत. आज में हमको नहीं बोल रहे कि हमको उस टाइम पर ये सब नहीं बताया आणि गया. पुन्हा असं कोणी म्हणू नये की आम्हाला त्यास काय सांगितलं नाही. हो सकता है कल बपतिस्मा लेने की वजह से आपको जेल में डाल सकता. आणि होऊ शकते उद्या बपतिस्मा घेतल्यानंतर काही लोक तुम्हाला येऊन जेलमध्ये टाकतील. धर्म ऐसे लोग आकर आपको तकलीफ दे म्हणते सकता. काही लोक म्हणते तुम्ही धर्म बदलला असं काही बोला लागतील. उस समय पर आप चाहिए तो पलटी मार सकता. तुम्हाला पाहाय तुम्ही पलटी मारू शकताय. और आप उसी टाइम पता चलता है कि आप पश्चाताप किया है कि नहीं. आणि त्याच वेळेस कळतं तुम्ही खरा पश्चाताप केलाय की नाही. पश्चाताप का मतलब है कि मर जाना. पश्चातापाचा अर्थ असा की जगासाठी मरणं. एक जो अर्थ हो ये मर जाना. की पश्चातापाचा अर्थ की मरून जा. एक व्यक्ति मर गया तो एक व्यक्ती मेला, उसको ऊपर में कितना भी लात मारो, त्याला कितीही लाथा मारा, वो पलटी मारेगा क्या? तो पलटी मारेल का? नहीं मारेगा ना. नाही मारणार ना. इसलिए आपको कंफर्म होना चाहिए तुम्हाला स्वतःला कन्फर्म झालं पाहिजे कि हाँ हालेलुया, पाप के लिए मरा है क्या? मी पापासाठी जर मेलो आहे, इसके लिए मरा है क्या? या जागेसाठी मेलोय, लालच के लिए मरा है क्या? लालचासाठी मेलोय, ये आपको कंफर्म होना चाहिए. तुम्हाला कन्फर्म व्हायला पाहिजे. तुम्हें उपद्रव आएगा, तुम्ही संकट जेव्हा येईल, तकलीफ आएगा, त्रास जेव्हा येईल, उस समय पर आप पलटी नहीं मार आणि सके. त्यावेळेस तुम्ही पलटी मारणार नाही. हालेलुया, आमेन. क्योंकि ये बात है, हर जगह पर हम उतना समय नहीं रहता है. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं बोलायला वेळ नसतोय, कोई चर्च में बोलता भी नहीं. आणि कोणत्या चर्च मध्ये असं बोलत पण नाही. परमेश्वराची आपको कृपा आहे. क्लियरली बोलता. आम्ही तुम्हाला क्लिअर सांगतो. मेरे बपतिस्मा लेने के बाद बहुत तकलीफ मेरी जिंदगी में हुआ, आणि बाप्तिस्मा घेतला आम्हाला खूप त्रासात जावं लागलं, लेकिन प्रभु ने मुझे नहीं छोड़ा. पण परमेश्वर मला सोडलं नाही. आमेन. तकलीफ भाग गया. आज संकट निघून गेलं. हालेलुया. आज भी तकलीफ है, आज पण त्रास आहे, मुझे मालूम है. मला माहितीये. वो उसके सामने तकलीफ दिखेगा नहीं. आणि परमेश्वर सोबत त्रास थांबणार पण नाही, ज्यादा दिन तक नहीं टिकेगा. जास्त दिवस थांबू शकणार जो भी नाही. तकलीफ जाने के लिए आते हैं, आणि कुठलाही त्रास जो आहे तो जाण्यासाठी येतो.
थांबायला हर येत एक नाही चीज है जाने के लिए आते आणि हैं। प्रत्येक गोष्ट जाण्यासाठी येते. क्यों आते हैं मालूम काय है? ती माहिती वो आहे? लोग केवल हमको देखते हैं, ते लोक आम्हाला बघतात नजीक आने के बाद पता आणि चलता जवळ है आल्यावर त्यांना अरे कळतं, बाप रे यीशु सामने अरे है। बाबा याच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. 2 दिन Amen. चक्कर घूम के देखेगा, 2 दिवस आपल्याला चक्रा मारेल भाग नहीं आणि पड़ेगा। पुन्हा निघूनच जावं लागेल. आमेन, हालेलुया. यीशु हमारे साथ है, येशू आपल्या सोबत आहे तो कोई संकट हमें परमेश्वर के पीछे चले के रोक नहीं सकता है। आणि कोणतंही संकट आम्हाला देवाच्या मागे चालत थांबवू शकत नाही. ऐसा भी हम सबको छोड़ के जाने वाले एक दिन, असंही आपलं सगळं काय सोडून जायचंच आहे एक दिवस. इसकी कोई गारंटी है क्या? याची काही गॅरंटी आहे का? आप अभी सोच सकते हैं मैं अभी 15-20 साल जिएगा, आपण असा विचार करून आम्ही 15-20 वर्ष जगेन, कई लोग बोलते मैं 50 साल जिएगा। काही लोक मला 50 वर्ष जगेन. इसका कैलकुलेशन के आधार पर हम अभी चल रहा है। आणि त्या कॅल्क्युलेशनच्या आधारात आपण चालतोय. सच में देखेगा तो खरं जर पाहायला कल गेलं सुबह हमारा है कि हमको नहीं मालूम उद्या सकाळ आपण बघणार आहे की आपल्याला माहित नाही. है कि नहीं? हालेलुया. तो परमेश्वर का इस आदेशों को हमारी जिंदगी में लेने के समय पर पश्चाताप क्या है आपको मालूम होना जरूरी है। आणि आम्हाला ह्या गोष्टी स्वीकारत असताना आपला पश्चाताप काय आहे हे समजून घेणं स्वीकारणं गरजेचं आहे. अभी पश्चाताप के बिना बपतिस्मा ले लेते हैं, जर पश्चातापच्या शिवाय बपतिस्मा घेतला, आप गाना सीख लेते हैं, तुम्ही गाणं गायला लागाल, बाइबल सीख लेते हैं, बायबल शिकाल, प्रार्थना सीख लेते प्रार्थना हैं शिकाल, और पैसा पानी आ गया पैसा है, पाणी पण येईल. लेकिन स्वर्ग में नहीं जा सकता। हा, पण स्वर्गात जाणार नाही. हाँ, बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय अंतिम समय आएगा, शेवटचा दिवस वो येईल प्रभु बादलों पर जो आएगा, जेव्हा येशू ढगारवर येईल. उसको मालूम है त्याला माहिती आहे आने से पहले येण्याच्या वेळेस जंगली पौधे खाड़ देगा, की जंगली झाडं देव काढून टाकेल, उसको अलग पोटली बांधेगा, त्याला एक त्याला बांधून टाकेल, वो खेती में डाले, वो जो आग में डालेगा, त्याला आग्नीत टाकेल जो अनाज है घर में लाएगा। आणि जे गहू असेल ते कोटरामध्ये आणलं जाईल. आमेन. आप खेती करने वाले लोग आपको तो मालूम है, तुम्हाला शेती करणं तुम्हाला माहिती आहे. वहाँ पर बहुत ही ऐसे जंगली घास दिखते हैं ना, आपण जे जंगली झाडं काँग्रेस वगैरे असतो काय करतो, बाजूला काढतो उसका भी दाना लेकर बोरी में बांधे रखते हैं किधर आणि त्यांचं काही बी काढून आपण बांधून ठेवतो का? है? नाही ठेवत, त्याला जळून टाकतो आपण. ये वो परमेश्वर हम ऐसा नहीं कर सकता है, आपण असं तर करू शकत नाही. परमेश्वर थोड़ी ऐसा मग करेगा। परमेश्वर स्वर्गात नेताना असं कसं करेल? इसलिए अभी से शुरुआत अच्छा हो, त्यामुळे सुरुवात आपली चांगली आहे. कोई भी कड़क वजन चर्च में आए आणि चर्चमध्ये कितीही कडक वचन जरी आलं, कुछ कार्य के लिए आपको डांटे, पास्टर तुम्हाला किती वेळा जर ओरडला आपका मन कच्चा नहीं होगा, आणि तुमचं मन घाबरणार नाही, कच्चं होणार नाही, ये पश्चाताप करके निकला है, कारण तुम्ही पश्चाताप करून निघालेला आहात. आप मरकर निकला है, तुम्ही मरून निघालेला आहात. आपके अंदर में कोई दुनिया के जीवन का लालच ही नहीं आणि है, जगातल्या जीवनात लालच येणारच नाही. तो मग पीछे जाने की संभावना कम है। माग जायचे चान्सेस कमी आहेत. हालेलुया, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमेन। अभी हमको देखना है पश्चाताप क्या है। आता आपल्याला पाहिजे पश्चाताप काय. आमेन। पश्चाताप क्या है करके हम आपको ये बताना चाहते हैं, और आपने जो कुछ भी गलती आज तक किया है उसको रिस्पॉन्सिबिलिटी आप खुद लेना है। पश्चाताप काय आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या चुका केल्या त्याची सगळी वैयक्तिक जबाबदारी स्वतः घेणं, की मी केलेल्या आहेत, मी ह्या सगळ्या चुका केलेल्या. समझ में है ना बात है। पश्चातापाचा पहिला अर्थ काय? सगळी चुकांची जबाबदारी स्वतःवरती घेणं. अभी आपके कल कुछ गलती हो गई, इधर में क्या बोलेगा नॉर्मली हम? आता उद्या काही चूक झाली, काही घटना घडली, आपण नॉर्मली काय बोलतो? हम तो भाई का काम है बोले, नाही नाही नाही, त्यांच्यामुळे झालं. नहीं तो बोले कुत्ता इधर में था उसने किया होगा। त्यामुळे किती कुत्रा आला तर कुत्र्याने काहीतरी केलं असेल. सही में आप पश्चाताप जो है जेन्युइनली स्वीकार करने वाले व्यक्ति है, तो जर खरा जो कोणी व्यक्ती असेल जो खरा पश्चाताप करतोय, आपको जिंदगी में पैदाइश से लेकर आपको जब से ज्ञान बुद्धि आया तब से लेकर आपने जो भी गलती किया है उसका सारा जवाबदारी अपना खुद में ले लेगा। खरा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह काय असतं की जशी त्याला ज्ञान बुद्धी आली तेव्हापासून त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत, पाप केलेलं आहे, वाईट वागलेलं आहे, त्याची सगळी जबाबदारी तो स्वतःवरती घेतो की हा हे सगळं मी केलेलं आहे. अभी पाप क्या है? आता पाप काय माहिती? पाप काय? पाप क्या है? पाप काय नॉर्मली बोल. नहीं जो आपके दिमाग में क्या है? तुमच्या डोक्यात क्या पापाची व्याख्या काय? काफी लोगों मैंने पूछा है आपने पाप किया क्या? किसने पाप किया? मैंने तो कभी पाप नहीं किया। काही लोकांना विचार पाप केलं की नाही, आम्ही कधीच पाप केलेलं नाही असं बोलतात. पण तुमच्या डोक्यात काय? पाप क्या है? खोटं बोलणं. वो बहुत लिस्ट है, बहुत लंबा लिस्ट है, पूरे पेपर लिखना पड़ेगा ऐसा नहीं। आणि ही लिस्ट खूप मोठी आहे, लिहायचं मध्ये खूप मोठी एक आहे. ही शब्द में पाप क्या बोल सकता? मी एका शब्द सांगतो पाप काय. परमेश्वर की इच्छा का विरुद्ध आप जो भी करते हैं पाप है। देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जे काही करतो ते सगळं पाप आहे. हालेलुया, हालेलुया. पापाची व्याख्या काय? देवाच्या विरुद्ध जे काही करतो ते सगळं पाप. ते सगळं पाप. है कि नहीं? हाँ। तो ये बातों को अपने समझते हुए आगे बढ़ना है। हे गोष्ट समजा मला पुढे जायचं तो आहे. अभी गलती की है आप लोग, आता तुम्ही चूक केलेली आहे. यहाँ पर बैठा हुआ कल बपतिस्मा लेने के लिए जाने से पहले आपको पूछ रहा है, बाप्तिस्मा केल्याबद्दल जाणार आहात, तुम्हाला आता विचारतो की तुम्ही काही चूक केलेली आहेत, ये है क्या? चुका केल्यात का? और उसका जवाबदारी कौन है? जो शैतान ने तुम्ही करवाया केलेल्या चुका, तुम्ही केलेल्या पापाची जबाबदारी कोण आहे? क्या सैतान. मेरे पापा की वजह से हुआ है? माझ्या वडिलांमुळे झालं, सैतानामुळे झालं असं काय बोलताय?
ये खुद का है क्या जवाबदारी? हे जबाबदारी स्वतःची आहे का, स्वतः केले म्हणून? आपने गलती किया है, उसका पूरी जवाबदारी मैं लेता हूँ. असं तू म्हणता की मी केलेल्या सगळ्या चुका जबाबदारी मी स्वतः घेतोय, है की नहीं? हा? बाइबल में लिखा है पाप करने वाले का दंड क्या है? तुम्हाला माहिती आहे पाप करणारा दंड काय? पापाचं वेतन मरण है ना. मरण आहे तो ना. आज आप इस जीवन के हकदार है क्या? मग तुम्ही या जीवनाचे हकदार आहात का? पाप केले म्हटलं पापाचं वेतन काय? मरण. मग तुम्ही पाप केले ना. अभी हमारे 3 लोग बैठ रहा है ना, आप लोग अभी जीवन में बैठने के लिए हकदार है क्या नहीं? मग तुम्ही आज जिवंत राहण्याचे हकदार आहात का? पापाचं पाहिलं गेलं तर पापाप्रमाणे समझ में आया? तो समझता है. आप पाप किया है करके आपको पता चलेगा तो जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही पाप केलेलं आहे, आप मरने के योग्य व्यक्ति हो गया है. म्हणजे याचा अर्थ काय? मी मरण्याच्या योग्य व्यक्ती आहे. पापाचं वेतन मरण आहे. पाप के बदले के अंदर में, मृत्यू के बदले में आपके पास कुछ देने के लिए है. आणि पापाच्या बदल्यात किंवा मृत्यूच्या बदल्यात तुम्हाला द्यायला तुमच्याकडे काय आहे का? की हे पाप निघून मृत्यू निघून जावा म्हणून मी हे देतो, माझा मृत्यू काढा. मेरी जिंदगी से पाप हटने के लिए, मेरी जिंदगी से मृत्यू हटने के लिए आपको कुछ करने के लिए उपाधि है आपके पास? तुमच्याजवळ असं काय आहे का की तुमच्यातनं मृत्यू निघून जावा, मग ते केल्यावरती मृत्यू निघून जाईल? आपल्याला काय आहे ताकद, काय असं आहे की आपण हे दिल्यावरती हे निघून जाईल? काहीच नाहीये. समझ में आया? समजताय? तो ऐसा होने से आपको मरना चाहिए था. मग याचा अर्थ काय होतोय? पापामुळे आम्हाला काय करायला लागलं असतं? मारावं लागलं असतं. म्हणजे आज आम्ही जगण्याचा अधिकार होता का? एक मरा हुआ व्यक्ति के अंदर में फिर मरने के लिए जाने वाले व्यक्ति के अंदर में फिर कोई आशा नहीं रहेगा. मग जे मरायला टेकलेल्या व्यक्तीमध्ये काय आशा असते का? और अब मर गए व्यक्ति को फिर क्या करेगा? आणि मेलेल्या व्यक्तीत काय आशा असेल का? मग 3 महीना घर में रखेगा, 3 महिने घरात ठेवू 12 घंटे के अंदर में काट देगा ना. आणि 12 तासामध्ये गाडतील जातील. इसीलिए आज पश्चाताप हो गया आपको. मग तुम्हाला आज जर पश्चाताप झाला, आज आप मर गए तो आज तुम्ही मरताय तर सुबह तक आपको पानी में हम डुबाएगा, आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला पाण्यात बुडवणार. आमेन. हालेलुया. दफन कर देगा. Praise the Lord. पाण्यात बुडवून टाकू तुम्हाला, क्योंकि आप उसका लायक है. कारण का तुम्ही त्याच्या लायकीचे क्योंकि आहात. हमें कोई अच्छा काम नहीं, जीवित रहने के लिए हमें कोई हक नहीं है. कारण का चांगलं काम आमच्याकडे नाही, आम्हाला जगायचा अधिकार नाहीये. है कि नहीं? आहे ना? ये स्टोरी बोल रहे हैं हम. क्लियर समझ रहे कि हम? क्लिअर स्पष्ट समजताय ना? है कि नहीं? हालेलुया. ऐसा आपका अवस्था देखकर एक व्यक्ति बोल रहा है, तुम तुम्हारा सारे गलतियों को कबूल करने की वजह से, तुम मरने के लिए तैयार होने की वजह से तुम अभी नहीं मरना, तेरे जगह पर मैं मरेगा. ऐसा एक व्यक्ती बरा है. हालेलुया. या सगळ्या गोष्टी असताना एक व्यक्ती असा बोलतो की तुम्ही सगळं कबूल केलं असताना, तुम्ही मान्य केलं की मी योग्यच नाही, मी पापी आहे, पापात मरणार आहे. त्यामुळे एक व्यक्ती बोलतो की तुम्ही आता मरणार नाही, तुम्ही आता जगणार आहात, जिवंत राहणार आहात. आमेन. आमेन. है कि नहीं? हालेलुया. कंडीशन यही है कि एक आठ एकच आहे, मैं तुम्हारी जगह पर मर रहा हूँ, मी तुझ्या जागी मरतोय तुम कल से तू मेरे जगह पर जीना है. आणि उद्यापासून तू माझ्या जागी तू जगायचं आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे आमच्यासाठी येशू मारणार. येशू म्हणतोय माझ्या ठिकाणी तुम्ही जगा. आमेन. कल से आपको यीशु मसीह जैसे संसार में जिया है वैसा जीने के लिए परमेश्वर ने फुकर में यस. हालेलुया. उद्यापासून बाप्तिस्म झाल्यानंतर ना प्रभू येशू जगात जे जीवन जगला ते जीवन जगण्याकरता देवाने तुम्हाला एक नवीन जीवन दिलेलं आहे. आमेन. आप लोग तैयार हैं? तुम्ही तयार आहात? प्रभूचं जीवन जगायला संधी मिळालेली. जो अभी संसार में नहीं है, आता प्रभू या जगात आहे का? वो हमारे लिए मरने के बाद चला गया तीसरे तो दिन. आपल्यासाठी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठला आणि स्वर्गात गेला. हम कल जो बपतिस्मा लेगा, आपण उद्याच्या बपतिस्मा घेऊ. इसका मतलब है कि मरा था, हम इससे गाड़ने के लिए जा रहा है. याचा अर्थ काय? मेला होता, त्याला पाण्यामध्ये गाडायचा. जैसे प्रभु तीसरा दिन जी उठा है, जसा प्रभू येशू तिसऱ्या दिवशी जीवन झाला, 3 सेकंड के अंदर में हम भी बाहर आएगा. आणि 3 सेकंड मध्ये आम्ही देखील पाण्याच्या बाहेर येऊ. हालेलुया. ज्यादा उधर रुकेगा तो हमारा हो जाएगा ऐसा. जास्त वेळ पाण्याचं थांबवतो आपण पाण्यामध्ये संपून तो जाऊ. प्रभु की इच्छा नहीं है, प्रभूची इच्छा ती नाहीये. क्योंकि हमारा मृत्यु और हमारा पुनरुत्थान का हमें दृष्टांत में हम लोग बाहर आ रहा है. आपल्या मृत्यूविषयी आणि आपल्या पुनरुत्थानाविषयी हे दृष्टांत रूपामध्ये आपण गाडलं जाऊ आणि पाण्याच्या बाहेर पुनरुत्थित होऊन हे दृष्टांत रूप आहे. यीशु मसीह जो है हमारे पापों के लिए मरा है, प्रभू येशू आपल्या पापासाठी मेला, उसको गाड़ा गया त्याला है, गाडण्यात आलं, तीसरा दिन वो जी उठा है, तिसऱ्या दिवशी तो जीवन वो झाला विजेता बना है. आणि तो एक विजयशाली झालेला बपतिस्मा आहे. का मतलब है बाप्तिस्माचा अर्थ आहे विजेता का साथ में खड़ा रहने के लिए एका विजयशाली परमेश्वरासोबत उभं राहणं. हमको प्रभु ने चुना है. आणि त्याच्यासाठी आम्हाला देवाने निवडलेलं आहे. विजेता है, आणि कोण विजेता आहे? पाप से विजेता पाया है, पापावरती विजय मिळवलेला आहे, मृत्यू से विजेता पाया मृत्यू है, विजय मिळवलेला आहे, शरीर से विजेता पाया है. शरीरावरती विजय मिळवलेला आहे. एक ही व्यक्ति है दुनिया में, जगात एकच व्यक्ती आहे, यीशु. त्याचं नाव येशू आहे. और उसका साथ हमें प्रभु जोड़ रहा आणि है. त्याच्यासोबत देव आम्हाला जोडतोय. हा एवढा चांगला विधी आहे. क्यों क्यों क्या क्यों जोडतोय? क्योंकि उसका जगह पर हम ही हमारा जीवन बिता कर दिखाना है. का तो आम्हाला जोडला जातोय? कारण का तो इथून गेला असताना त्याच्या ठिकाणी आता आम्ही जीवन जगणार आहोत म्हणून तो आम्हाला जोडतोय. Praise the Lord. आमेन. हालेलुया. पश्चाताप का मतलब समझ में आया? पश्चातापाचा अर्थ समजतोय? मेलोय, उद्या गाडणार आणि जगणार
ख्रिस्तासाठी. हम लोग ये सब होने के बाद आपको वापस पूछेगा, हे सगळं झाल्यावर ते पुन्हा तुम्हाला विचारणार, आपको शब्द लेना पड़ेगा. तुम्हाला शपथ घ्यावी तो लागेल. क्या आप उसी समय पे चाहिए तो मैं पलटी मार सकता आणि पाहिजे तुम्ही त्या ऐन वेळी म्हणू शकता, पलटी मारू शकता. कल का बात इसमें कैंसिल, नो प्रॉब्लम. उद्याचा ऑप्शन कॅन्सल, काय प्रॉब्लेम नाही, हम निकल जाएगा, आम्ही निघून जाऊ, प्रभु देख लेगा उसका. पुन्हा परमेश्वर बघून घेईल. हाँ. हालेलुया. आप कैंसिल कर सकते हैं आज भी चाहिए तो, तेव्हा पाहिजे तुम्ही आजही कॅन्सल करू शकताय. क्योंकि हम जबरदस्ती इसके पीछे कुछ भी करना नहीं चाहते आणि हैं. कारण का आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठलीही गोष्ट जबरदस्तीने करू नये. क्योंकि पाप के लिए हम कुछ भी प्रायश्चित नहीं कर सकता. कारण पापासाठी आपण काही प्रायश्चित्त म्हणून काही देऊ शकत नाही. सारा दुनिया के लोग पापी है करके क्या सबूत है? सगळे जगात लोक पापी आहेत, सबूत काय, प्रूफ काय? वो लोग तरह तरह के प्रायश्चित करने के लिए कोशिश करता. हा. याचा चिन्ह काय की ते लोक पापाचं प्रायश्चित्त होऊन वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काही चेक करत, कुछ लोग मुर्गी काटते हैं, काही कोंबडी कापतात, कुछ लोग बकरा काटते काही हैं, बोकड कापतात, कुछ लोग तुलसी लगाते हैं, काही तुळस लावतात, कुछ लोग पहाड़ में जाते काही हैं, लोक डोंगरावर जातात, सुबह से सूरज को देखते हैं, काही लोक सूर्याला पाहत असतात, फूल को तोड़ते हैं, फुलाला क्या लागतात, क्या नहीं करते थे. काय काय करत तर तुम्ही सगळं बघितलं का? हे चिन्ह आम्हाला कळतं की त्यांच्यात पाप आहे. क्योंकि वो उसको बचने के लिए वादे ढूंढ रहा है. ते सगळ्यातनं वाचण्याकरता काही ना काही पर्याय शोधतात. यही सबूत है. हे चिन्ह आहे की जगत पापी आहे. लेकिन हम कितना भी करने से ये मिटेगा नहीं, हमको मालूम है. आणि आपल्या सगळ्याला माहिती आपण जगात किती काही केलं तर पाप मिटणार नाही. बाइबल में लिखा है, बाइबल तुम्हारे मध्ये- शरीर को जला कर राख करेगा तो भी तुम्हारा पाप बचेगा. आणि बायबलचं वचन सांगतं की तू शरीराला जाळून जरी तू राख केलं तरी पाप राहील. पाप क्या में आत्मा में रहता है. पाप पुढे आत्म्यात राहतंय. शरीर से करते हैं, शरीरानं करतो आत्मा में रहता है, उसका इफेक्ट होता है. आणि आत्म्यात ते पाप राहते, त्याचा परिणाम आत्म्यात होतोय. समझ रहे ना? समजतंय? जो पाप करने के समय पर हमारा आत्मा मर गया है. पाप करते वेळेस आपला आत्मा मेलेला तो आहे. हम बाकी जिंदा है, खेती कर सकते हैं, खाना पका सकते हैं, खा सकते हैं, सब कुछ कर आपण सकते हैं. शेती करू शकतो, जेवण करू शकतो, राहू शकतो, हे सगळं करू शकतो, पण आत्मा मेलेला आहे. मरा हुआ है. आत्मा मेलेला आहे. लेकिन हम मरा हुआ आत्मा को परमेश्वर मरते हुए देखना नहीं चाहता है. पण आपला हा मेलेला आत्मा परमेश्वर मेलेल्या स्वरूपात पाहू इच्छित इसलिए नाहीये. स्वयं अपना जीवन त्याग करके हमें वापस दिलाने के लिए प्रभु म्हणून यीशु आया. आपल्याला स्वतःचं जीवन त्यागून पुन्हा एक बार जीवन द्यायला तो पृथ्वी स्वतः आलेला आहे. आप पश्चाताप करने के समय पर, तुम्ही पश्चाताप करते वेळेस, यीशु पर विश्वास करने के समय येशूवर पर, विश्वास करते वो वेळेस जो जीवन है ते जे जीवन आहे वो आपके अंदर में आते हैं. येशूचं जीवन आपल्या आतमध्ये जो मरा येतं. हुआ आत्मा को मिलते हैं, मेलेल्या आत्म्याला जीवन भेटतं जीवित हो जाता आणि ते है. मेलेल्या आत्म्याला पुन्हा जिवंत करतं. जैसे कोयला जसं एक कोळसा आग को ऊपर में रखते हैं, बघा आगीवर ठेवल्यानंतर ना धीरे धीरे हवा मारते तो जरा हवा मारल्यावरती क्या करता है? ते कोळसा काय होतो? वो कोयला मतलब क्या बन जाता है? ते कोळसा काय बनतो? आग बनतो. Praise the Lord. हालेलुया. यीशु आपके जिंदगी में आ गया. येशू तुमच्या जीवनात आला, आपका मरा हुआ आत्मा जी गया है. तुमचा मेलेला आत्मा जिवंत झाला, अब यीशु मसीह के समान हो गया आणि है. येशू समान झालेला आहात. आगे यीशु मसीह के लिए जब जिएगा, जेव्हा पुढे येशूसाठी जगाल, धीरे 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 शरीर के अंदर का जो स्वभाव है पाप करने का लालसा कम होते Amen. आणि तुमचं तुम्ही येशूचं जीवन जगायला सुरुवात करायला हळूहळू पापाचा स्वभाव, पापाचं जीवन तुमच्या शरीरात कमी 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 होत निघत जाईल आणि तुम्ही सिद्ध होत जाल. वो परमेश्वर का काम है. आणि ते काम परमेश्वराचं आहे. हम कुछ नहीं कर सकता. आपण काही नाही करू हम 2 दिन शकत. बोल सकते हैं आज से दारू नहीं पिएगा, आम्ही 2 दिवस म्हणजे आम्ही आज पण दारू आज प्यायची से नाही, तंबाकू नहीं खाएगा, तंबाखू खाणार नाही, आज से बुरा नहीं आज देखेगा, पण वाईट बघणार आज नाही, से गाली नहीं होगा. आज पण शिवी देणार थोड़ा नाही, दिन के बाद ब्रेक सब टूट जाता आणि है. थोड्या दिवसांनी सगळं तुटतं आणि पुन्हा चालू होतं. लेकिन परमेश्वर हमारे साथ चलेगा. जर परमेश्वर आपल्या सोबत चालेल, वो जी उठा हुआ आमेन, यीशु तो जिवंत झालेला येशू आत्मा का रूप में, आत्म्याच्या रूपात वो उसका विश्वास किया हुआ साथ हमेशा चलता है. आणि त्याच्यात विश्वास केलेल्यांच्या सोबत तो निरंतर चालतो. आप कहीं भी चले जाते तुम्ही हैं, कुठेही जाल, आप परमेश्वर आपके साथ है. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आपको जो बपतिस्मा लेने के बाद बाप्तिस्मा घेतल्यानंतर हमेशा के लिए आपके साथ एक व्यक्ति है. तुमच्या सोबत निरंतर एक व्यक्ती आहे. बाथरूम में जाएगा तो भी तुम्ही उधर हो. बाथरूम मध्ये गेला तरी तो आहे, आप सोने के समय पर भी है. झोपायला गेला तरी तो आहे. आप कुछ भी करो तुम्ही काही करा, तो प्रभु यीशु आपके साथ है. प्रभू येशू तुमच्या सोबत आहे. प्रभु यीशु आपके साथ है तो उस समय पर क्या क्या कर सकते हैं आप करो, बिंदास करो. आणि मग प्रभू येशू सोबत बसलाय म्हणजे तुम्ही काय काय करू शकता ते करा. अभी आप हालेलुया. आपके साथ है तो अभी से आधा काम नहीं करते. आता आम्ही तुमच्या सोबत असल्यावरती आतापासून तुम्ही अर्धी कामं काय करतच नाही. अर्धी कामं समजताय? आम्ही सोबत असल्यामुळे तुम्ही वाईट काही कामं करता का? जब परमेश्वर होते तो फिर क्या हाल? विचार करा, मग प्रभू येशू ख्रिस्त असल्याने काय हाल होईल? हालेलुया. यही विजय जीवन का जो उद्देश्य है. आणि हेच मेन चिन्ह आहे विजय ये जीवनाचं. रहस्य है उसका. हे रहस्य आहे. हम कोई भी विजय स्वयं अपने ताकत से विजय नहीं प्राप्त कर आपण सकता स्वतः आपल्या ताकदीने विजयशाली होऊ शकत नाही. है ना. तो परमेश्वर हमारे साथ में रहते हुए हमें विजय की ओर लेके जाता है. आणि परमेश्वर आपल्या सोबत राहून आपल्या विजयामध्ये घेऊन चालतो. आमेन. आमेन. हमारा पापों को परमेश्वर ने मिटा दिया है.
ये जो संदेश है हमारे कानों में आता है उसको गॉस्पेल बोलते हैं, परमेश्वर का वचन बोलता है, की देवाचं वचन वो सांगतं संदेश की है. देवाचं वचन सांगतं की जेव्हा आमच्या कानावरती अशी खबर येते की परमेश्वर माझे पाप मिटवले, क्षमा केलेलं आहे, ही आमच्यासाठी शुभ वर्तमान आहे. यही हमारा बाकी जिंदगी का जो खुशी लेके आने वाला चीज है. आणि आमच्या जीवनात बाकी जीवनासाठी आनंद आणणारी गोष्ट हीच आहे. दुनिया में लोगों को बहुत करोड़पति है, सब कुछ होने के बावजूद वो लोग दुखी क्यों है? जगामध्ये करोडपती लोक आहे, सगळं काही असताना देखील लोक दुःखी काय? ये दुखी है कि वो पाप करते हैं. त्यांचे दुःखी यासाठी आहे की ते पाप करत, त्यांचे यानी पाप आहे. कितना भी वो लोग जो है अच्छा काम करे लेकिन सेम टाइप ऑफ पाप भी करता है. आणि तरी कितीही चांगली कामं केली त्याच वेळेस ते पाप देखील करतात. इसीलिए उन लोग को दुख का रहस्य, त्यामुळे त्यांच्या दुःखाचं रहस्य तेच आहे. लोगों को दिखाना नहीं चाहता है. ते लोकांना दाखवायची इच्छा ठेवत नाही. बड़े बड़े 5,000 रुपए का शर्ट पहनेगा त्यामुळे ते 5,000 शर्ट घालतील और वो तुम्हें 50,000 रुपए का कुछ भी खर्चा करेगा, 50,000 खर्च करतील, सोने का चेन डालेगा, चेन घालतील. ये कुछ भी करके देगा, फिर भी चेहरे में देखो पता चलेगा कुछ में गड़बड़ है. आणि तुम्ही चेहरा बघा, काही जरी केलं चेहरा कळतं की त्यांच्या काही गडबड आहे, शांति नहीं रहता. मनात शांती नसते. लेकिन हम खुशी के साथ क्यों जी रहे हैं? आपण आनंदाने का जगतोय? ओ मेरे पापों को फुकट में क्षमा मिला. हालेलुया. फुकट आमच्या पापात क्षमा मिळालेली आहे. आगे पाप ना करने के लिए एक व्यक्ति भी हमारे साथ है. आणि पुढे पाप करू नये म्हणून एक व्यक्ती देखील आपल्या सोबत ठेवलेला आहे. हालेलुया. अरे एक मामूली सिक्योरिटी को रखने में कितना खर्चा होता है? एक सिक्युरिटी ठेवायचं म्हणजे किती खर्च आपल्याला? वो भी 8 घंटे में चला जाता पण है. 8 तासात निघून जाईल. वो भी 3 घंटा बैठने सोते हैं. 3 तास बसून बसून झोपून जातो. लेकिन 24 घंटा प्रभु यीशु हमारे साथ है. हालेलुया. 24 तास प्रभू येशू आपल्या सोबत आहे. आमेन. और ऐसा होने की वजह से असं होत असल्या एक कारणाने विजय जीवन मिलता है. त्यामुळे आम्हाला एक विजयशाली जीवन हो मिळतं. सकता है कुछ समय में स्लो होगा, होऊ शकतं काही वेळेस आम्ही स्लो असू, लेकिन एक दिन वो सक्सेस हो जाएगा. आणि एक दिवस आम्ही विजयशाली नक्कीच हो. तो आमेन. हम एक दिन उसके स्वभाव स्वरूप में जाएगा, नक्कीच आपले एक दिवस आपण त्या स्वभावात जाऊ, स्वरूप में होएगा, त्या स्वरूपामध्ये येऊ, तो स्वर्ग में प्रभु के घर में चले जा आणि सकता त्याच्या है. स्वरूपात झाल्यानंतर तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. और स्टेप पश्चाताप का जो कई स्टेप रहता है. पश्चातापाच्या काय काय पायऱ्या आहेत. सबसे पहले पाप को जो समझना, सगळ्यात पहिली पायरी काय की पाप आहे, पाप केले हे समजणं. मैंने किया करके पाप को एक्नॉलेज करना, मतलब समझना. की आपल्याला हे समजलं पाहिजे की मी स्वतः पाप केलेला हे समजणं पश्चातापाची पहिली पायरी. पश्चाताप का दूसरा स्टेप है दुसरी पायरी अशी आहे, पाप को कन्फेस करना. दुसरी पायरी आहे की मी जे पाप केले ते पाप कबूल करणं. पाप कबूल करणं दुसरी पायरी आहे. है कि नहीं? हालेलुया. हाँ, कबूल बहुत जरूरी है. कबुली, पश्चाताप के मी पाप केले हे कबूल करणं खूप गरजेचं आहे. अभी अब हम पापी अगर के हमको मान लिया, आता बघा मी मान्य केलं, मी पापी मान्य केलंय, हम कबूल नहीं करेगा, आणि आपण जर कबूल करणार नाही पश्चाताप होगा क्या? मग पश्चाताप पूर्ण होईल का? अभी कोर्ट में गया एक गवाही बोलने के लिए, कोर्टात एखादी साक्ष सांगायला गेला, और वो हमसे बोल कर गया था, तो आम्हाला सांगून गेले, वहां पर जाने पूछे कठिन जवाब देना तिथे करके. गेल्या विचारलं सांगायचं असं बोलायचं. उधर जाके खड़े हो गया. तिथे उभा राहिला, जो जड्जी ने सवाल पूछा, न्यायाधीशाने प्रश्न विचारला, फक्त मान हलवली, काहीच बोलला नाही. चलेगा क्या? असं चालेल का? 1-2 बार पूछेगा, उठेगा, बार फेंकने के लिए 2 बोलेगा. वेळा विचारला परत माघारी हाकलून येतील. क्यों? कबूली में बहुत पावर है. कारण कबूल करण्यात ताकद आहे, सामर्थ्य आहे. है कि नहीं? बाइबल में लिखा है, बायबल सांगतं, तो तुम्हारा जबान में जीवन और मृत्यु है. ज्या मुखात तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. आपका जबान तुमची जीभ प्रभु यीशु मसीह पर विश्वास करते हुए ईश्वर विश्वास करत असता जीवन के लिए जो खुलेगा, जीवनासाठी जेव्हा उघडली जाईल, जो जीवन की बात है वो कबूल करेगा, जेव्हा जीवनाच्या गोष्टी कबूल करेल, आपको जिंदगी में जीवन आता तुमच्या है. जीवनात जीवन येईल. हालेलुया. आमेन. तो पहला स्टेप क्या है? पहिली पायरी काय? पाप को पहचानना. पापाला कबूल, म्हणजे पापाला जाणून घेणं मी पाप आहे. दूसरा बात क्या है? दुसरी पायरी काय? वो किया हुआ पापों को कबूल करना. की तुम्ही केलेल्या पापाला कबूल करणं, मी हे पाप केलेलं आहे. बपतिस्मा के पहले, त्या बाप्तिस्माच्या अगोदर आज उसके लिए आपको जो पब्लिक के सामने कबूल करना पड़ेगा. जो पब्लिक में नहीं बोल सकते हैं वो प्रभु के सामने रात के समय पर कबूल करना पड़ेगा. आणि जे काही तुम्ही पाप केलं आहे, जे पाप तुम्ही मंडळीसमोर बोलू शकता बोलायचंय, जे नाही बोलू शकत ते वैयक्तिकरित्या देवासमोर जाऊन रात्री बोलायचं की प्रभू हे पाप मी केलेलं आहे. ओके, आमेन. तैयार है? तयार आहात तुम्ही? और उसका तीसरा स्टेप है, तिसरी पायरी आहे, और आस्किंग फॉरगिवनेस है, परमेश्वर से माफी मांगना. तुम्हाला देवाकडे जाऊन म्हणायचं की देवा मला क्षमा दे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. पहिली काय पायरी होती? पाप केलं हे जाणणं, माहिती करून घेणं. दुसरी पायरी काय? जे पाप केले ते कबूल करणं. तिसरी पायरी काय? हे पाप कबूल केल्यानंतर देवाला विनवणी करणं की हे देवा मला या पापाबद्दल क्षमा दे. प्रभु ने पापों को क्षमा देने के लिए वायदा किया है. देवाने पापा क्षमा करण्याचा वायदा केला किया ना? केला ना? और उसके बाद हमारा क्या कर्तव्य है? मग पापा क्षमा केल्यानंतर आपलं वो कर्तव्य सेम काय? दुनिया में हम लोग जी रहा है. आपण त्याच जगात परत जगतोय.
हमारे हर कदम में पाप आ सकते हैं, आपल्या प्रत्येक पायरीवरती पाप येऊ शकते का? लेकिन पाप को सामने दिखने के समय पर पण जेव्हा जेव्हा पाप समोर दिसेल, उसे हटकर चलना। हा, त्या पापापासून वळून जाणं गरजेचं आहे. हालेलुया. अभी इधर से जाने के टाइम पर इकडून जाते वेळेस रास्ते में पूरे कीचड़ है तो रस्त्याला सगळं चिखल पडलाय हम तर क्या करेगा? आपण काय करतो? उसने डाइवर्ट करके निकल जाएगा, चिखलाच्या कडेकडे निघून जाऊ, नहीं तो कूद कर निकल तो जाएगा, उडी मारून जाऊ. है की नहीं? हालेलुया. तो आपको आने वाला समय पर आपकी जिंदगी में आने वाला पाप उसे डाइवर्ट करके चलना पड़ेगा। आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या पापाला तुम्ही बाजूला वळण देऊन जाणं गरजेचं किंवा उडी मारून जाणं गरजेचं आहे, पाप करून नाही. और अब लास्ट पॉइंट है पश्चाताप का। पाचशे शेवटचा पॉइंट आहे, जो भी आपको भरपाई कर सकते हैं वो भरपाई करके फिनिश करने का। जे काही तुम्हाला ती चुकवायची गोष्ट आहे, देण्याची गरज आहे, ती देऊन पुढे जाणं गरजेचं आहे. और उसकी वजह से आपका जिंदगी में पाप है, शाप है बाकी लोग के लिए, तो आपको भरपाई करना है। आणि त्या पापाबद्दल तुम्हाला जी काही भरपाई करायची, भरपाई करून पुढे जाणं गरजेचं आहे. है कि नहीं? हालेलुया. हमें कई लोग के लिए याद करना है, किसी को पैसे लेके वापस देना बाकी है क्या? मग आठवण काय करायची ऐसा की उधार लिया तो टाइम पर देने का, अभी तुरंत देने की जरूरत नहीं है। हा, प्रभु को बोल देने का। भरपाईचा अर्थ काय की कुणाकडून कुठल्या गोष्टी घेतल्या आपण त्याला जे माघार द्यायचे त्याला माघार देणं गरजेचं आहे. लगेच देऊ शकत नाही, पण लक्षात ठेवायचं की मी ज्याच्याचं घेतलंय त्याला मला 100% पुन्हा माघारी द्यायचंय. जरी काही झालं तरी माझ्या ऐपतीप्रमाणे मी त्याला वेळोवेळी माघार देऊन टाकेल. पश्चाताप के बारे में पता चला? कळालं का? हा असतो पश्चाताप. काय काय पहिलं काय समजून घेणं, जाणणं, कबूल करणं, क्षमा मागणं. हा, चौथं चौथी मेन गोष्ट काय होती? हा, देवानं क्षमा केल्यानंतर माझं कर्तव्य काय? जेव्हा जेव्हा माझ्या पाप केली तेव्हा तेव्हा पापापासून वळून जाणं, पाप न करता बाजूला जाणं. आणि पाचवी महत्वाची गोष्ट काय होती? भरपाई. म्हणजे ज्यांचं मी घेतलेलं आहे त्यांचं मला पुन्हा माघार द्यायचं आहे. आता देऊ शकत नसेल तर जशी माझी ऐपत येईल त्याप्रमाणे त्यांना माघार देणं आणि सगळी भरपाई क्लिअर करणं. आणि भरपूर म्हणजे भरपूर लोकांना हे शिस्त काहीच माहित नाही. जाऊन लोकांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला, म्हणून ते लोक आज भडकलेत. म्हणून ते भडकलेत ना, त्यांना काहीच माहित नाही या गोष्टी. उन लोगों की गलती नहीं है, त्या लोकांची चूक नाहीये. जो जवाबदारी प्रभु ने हमें दिया है, जी जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे, हमको इधर से उसके लिए इधर तक आने के लिए सब करने के लिए कम से कम 5-6 हजार रुपये का खर्चा है. आम्हाला तिथून इथपर्यंत यायचं म्हणजे 5-6 हजार खर्च आहे आम्हाला. वो अवॉइड करने के लिए हम बोल सकते हैं, आम्ही ते टाळू शकतो ना. बाइबल पढ़ो भाई, आओ सुबह जाकर डांग में घुस के आ जाओ, बाद में मैं सर्टिफिकेट देगा. आम्ही असंही म्हणू शकतो की बायबल वाचा, सकाळी पाण्यात बुडी मारून या आणि सर्टिफिकेट देऊ, बाप्तिस्मा झाला म्हणून. कौन सा आसान है? कोणतं सोपं आहे? सोपं कोणतं आहे? सांगणं, जाऊन बुडी मारा, या सर्टिफिकेट घेऊन जावा, हे सोपं आहे ना. हमें भी तकलीफ है इसके लिए, आम्हाला देखील त्रास आहे या आपको गोष्टीसाठी. उधार देने के लिए प्रभु यीशु मसीह ने भी तकलीफ उठाई. आणि तुम्हाला तारण देण्याकरता येशूने ते त्रास सहन केलेला आहे. तारण और राज्य को तुम्हारे अंदर में लेने के लिए आपको भी तकलीफ उठाना चाहिए. आणि ते तारण तुमच्या आत घेण्यासाठी तुम्हालाही त्रास सहन करावा लागेल, त्रास स्वीकारावा पण लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. मी प्रभूने स्वीकार केला, मी स्वीकार करेन. म्हणून त्या लोकांची चूक नाही की जे चुकलेले आहेत, पण आपल्यासाठी देवाला धन्यवाद करा की आज शिक्षण मिळतंय आपण कसं जीवन जगावं. बपतिस्मा लेने से पहले परमेश्वर के सामने, जो लोग के सामने हमें एक कबूली कर रहा है की बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर लोकांसमोर आम्ही देवासमोर कबुली करतोय. एक व्यक्ती परमेश्वर पापी जैसा मानव जाति के लिए मरा है, मेरे लिए मरने के लिए आया. परमेश्वर पापी मनुष्यासाठी मरायला पृथ्वीवरती आला, मेरे लिए मरने के लिए आया है. माझ्यासाठी मरायला आला. मेरे को सत्य पता चला, मला हे सत्य कळालं. मेरे को इस दुनिया में जीवित रहने के लिए कोई हक नहीं या है. जगात जगण्यासाठी मला काही अधिकार नाहीये. परमेश्वर ने मुझे अपने मर्जी से का जीवन दिया है. परमेश्वरने त्या मर्जीने त्याचं जीवन मला दिलेलं आहे. इसलिए मेरे पाप का जिंदगी को मैं भी मार डालने के लिए पानी में उतर रहा हूँ. आणि त्यामुळे मी देखील माझं पापी जीवन मारून टाकण्यासाठी पाण्यामध्ये उतरत आहे. एक व्यक्ती हमारे लिए मरा, एक व्यक्ती माझ्यासाठी मेला, हम भी उसके लिए मरने के लिए तैयार हो जाना. मी त्यासाठी मरायला तैयार झालेलो आहे. आमेन. बपतिस्मा हुई है, आणि त्याला म्हणतात बाप्तिस्मा. समझ में आ रहा है? हालेलुया. आमीन. हो सकता है और भी लोगों को भी ये सच्चाई को पहुंचाने के लिए, लेके जाने के लिए आपको भी कष्ट उठाकर लोगों के पास जाना पड़ेगा. होऊ शकतं की हे सत्य गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला देखील कष्ट घेऊन तिथपर्यंत जावं लागेल. तो कल का संदेश में बाकी में बताएगा. बाकीच्या उद्या संदेश जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अभी जो पश्चाताप के बारे में क्लियर पता चला, तुम्हाला कळलं का? जसं समजलं ब्रदर, समजलं पश्चाताप काय आहे? क्लियर समजलं ना? नो डाऊट. हालेलुया. अभी यहाँ पर एक बात है, आता एक गोष्ट आहे, सब बात आप समझ लिया. आता सगळं तुम्ही समजलं. अभी बपतिस्मा लेने का क्या जरूरत है? सब समझ गए ना? अरे सगळं समजलं, मग बाप्तिस्मा घ्यायची काय गरज आहे? प्रश्न आहे ना. खाली पानी में ठंडी में जाके डूब के कशाला उगाच थंड पाण्यात जायचं, बुडून बाहेर निघायचं? 4 घंटा में गलाने का क्या मतलब है? मग त्यावर समझ गए ना? सगळं कळलं, मग पाण्यात उतरायची काय गरज आहे? असा प्रश्न सैतानाकडून किंवा कुणाकडून येऊ शकतो.
उद्या तुम्हाला कोणी विचारू शकतं किंवा तुम्ही शिकवताना तुम्हाला कोणी आडवं बोलू शकतंय, तुम्हाला माहिती पाहिजे काय गरज आहे. हर एक चीजों के लिए एक विधि रहते हैं ना. प्रत्येक गोष्टीची एक विधी असते. खाना खाए तो कहाँ जाते हैं? खाल्ल्या कुठं होतो? कहाँ जाते? पोट में जाते ना. हाँ. तो फिर खाना डायरेक्ट पेट में ऑपरेशन करके क्यों नहीं घुसाते? मग डायरेक्ट जेवण पोट फोडून हात का टाकत नाही? इधर ही जाना है तो फिर इधर ही घुसाना चाहिए ना भाई. इथं जातोय ना शेवटी, डायरेक्ट फाडून इथं का टाकत नाही? फिर इधर से डालकर छापा छापा कर हाथ तक घुसाने की क्या जरूरत है? चावून हात ढकलायची काय गरज आहे का? एक विधि होता है खाना खाने का. खाण्याची एक विधी होते. हालेलुया. इसी प्रकार है तसंच बपतिस्मा एक विधि है. बाप्तिस्मा एक विधी आहे. आप सही तरीके से पश्चाताप किया कर दुनिया को दिखाने वाले की विधि है. आमेन. तुम्ही खरा पश्चाताप केलाय हे जगाला दाखवण्याची ती एक विधी आहे. हो सकता है कल को दोस्त भाई लोगों किसी को बुलाओ बपतिस्मा क्या है हम एक देने के लिए. होऊ शकतं की बाकीच्या मित्रांना बोललो की बाप्तिस्मा काय आहे, त्यांना कळतं की आम्ही काय करतोय. तो विधि को पूरा करना है. तो विधी आपल्याला पूर्ण यीशु करायचा मसीह ने किया. प्रभू येशूने स्वतः तो केला. मसीह को कोई पाप नहीं था. येशू मध्ये कोणतंच पाप फिर भी नव्हतं, परमेश्वर ने निर्णय लिया है. तरी देखील परमेश्वर निर्णय कल घेतला. को शैतान हमारे बच्चे को बोलेगा उद्या सैताने आपल्या लेकरांना म्हणेल हमारे गुरु ने नहीं लिया है, तुझ्या गुरु प्रभू येशूने केलं नाही, तुम्हें क्या जरूरत है तू का लेने घेतो असं? तो वो नहीं होने के हे लिए, होऊ नये म्हणून, उसमें तुम्हें नहीं फंसने के लिए त्याच्यामध्ये तू कुणी अडकू नये म्हणून यीशु मसीह ने स्वयं स्वतः येशू स्वतः देखील गेला, पानी में उतार कर बपतिस्मा पाण्यात लेकर उतरून बाप्तिस्मा घेतला हमारे लिए मार्गदर्शन दिया है. आणि आम्हाला एक मार्गदर्शन दिलेलं आहे हमारे लिए जरूरी है. की ते देखील त्यांनी केलं ते आम्हाला करणं गरजेचं आहे. हालेलुया. आमेन. हमें खाली जानने से नहीं चलेगा, फक्त माहिती घेऊन उपयोगाचं नाही. तो उसका विधि को भी हमें. यस, त्याचा विधी देखील आम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. हालेलुया. आमेन. और दूसरा कारण है कि प्रभु यीशु मसीह का अंतिम आज्ञा हमें से एक है. आणि दुसरं महत्वाचं कारण काय, प्रभु येशूने सगळ्यात शेवटची महत्वाची आज्ञा दिलेली आहे. मत्ती सुसमाचार 28 मत्ती अध्याय कृष्ण वर्तमान 28 अध्याय 18 से 20 तक पढ़ो. 18 पासून 20 पर्यंत वाचा. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वाधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा द्या. आमेन. हालेलुया. यीशु मसीह ने हमको भी बोला वो विधि है शिष्य होने के नाते. येशूने हा आम्हाला सांगितलं विधी, शिष्य होण्याच्या नात्याने आम्हाला सांगितलं और असं. हमारा जो को प्रभु ने बोला वो बातों को आणि प्रभूने आम्हाला सांगितल्या गोष्टी करने का जवाबदारी हमारा. आणि ती जबाबदारी आमची की आम्ही ते उसके लिए पूर्ण केलं हमारा पाहिजे. देश, आम्ही आमचा हमारा देश, परिवार, आमचा परिवार, हमारा काम, आमचं काम, हमारा बाकी सारे चीजों को साइड में रखते हुए आमच्या सगळ्या गोष्टी एका बाजूला टाकून इसके सामने आने वाला कोई भी कतरों को मोड़ कर याच्या तुम्हाला प्रत्येक त्रास झेलत यहाँ तक पहुंचा है. इथपर्यंत आम्ही पोहोचलोय. आपको पीछे इतना पीछे काम किया है. तुमच्या मागे एवढं जर काम करतोय परमेश्वर की आज्ञा हमें दुनिया में सबसे बड़े आज्ञा कारण है. का देवाची आज्ञा आमच्यासाठी जगातील सगळ्यात मोठी आज्ञा. हम उसका चेले होने के नाते आम्ही येशूचे शिष्य असल्या कारणानं हमारी जिंदगी के प्रथम उद्देश्य पहले उद्देश्य यही होगा. आमच्या जीवनाचं पहिलं स्थान, पहिला उद्देश हाच आहे. प्रभु ने बोला हुआ कार्यों में हम उतर जाए. सगळ्यात पहिले की देवाने सांगितलं काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. फिर प्रभु ने बोला हुआ कार्यों को करने के लिए देवाने सांगितलं काम पूर्ण हम करण्याकरता तैयार होने से नहीं चलेगा. आम्ही तयार नसून उपयोगाचं नाही लेने के लिए भी लोगों को तैयार करना पड़ेगा. आणि ते घेण्याकरता देखील लोकांना तयार करणं आहे. इसलिए आपको तैयार किया है. त्यामुळे तुम्हाला तयार केलंय, तो प्रभु यीशु मसीह का आज्ञा पूरा होगा. आणि त्यावेळेस देवाची आज्ञा पूर्ण हम होईल. तैयार हो जाए. आम्ही तयार आहोत, आप भी तैयार हो तुम्ही जाए. देखील तयार व्हाल परमेश्वर आनंद बनाएगा. आणि देव बाप स्वर्गामध्ये आनंद करेल. आमेन. उसकी आज्ञा पूरा हम करने के समय पर आणि जेव्हा आम्ही देवाची आज्ञा पूर्ण करतो कितने बजे ना, हजारों साल पहले परमेश्वर ने बोल करके वो कार्यों को हजारो वर्षापूर्वी देवाने बोललेलं कार्य पीढ़ी पीढ़ी तक यहाँ तक पहुँचाने के लिए पिढ्यानपिढ्या इथपर्यंत प्रभु पोहोचवण्यासाठी ने हमें सहायता किया है. देवाने आम्हाला साहित्य केलेली आहे. उसमें प्रभु को कितना आनंद होगा. आणि त्यावेळेस देवाला किती मोठा आनंद होईल. बाइबल बोलते हैं हालेलुया. उस समय पर स्वर्ग में स्वर्गदूत के साथ आनंद मनाने का समय होगा. बायबल सांगते की त्यावेळेस स्वर्गामध्ये स्वर्गदूतांसोबत परमेश्वर आनंद करतो. हो सकता है यहाँ पर आके कोई भी आनंद मनाने के लिए परिवार के लोग नहीं आ सकते होऊ हैं. शकतं की इथले लोक आनंद करा येणार नाही, क्योंकि आपका शादी होता तो सब लोग आता था. आणि लग्न असतं तर सगळे आले असते. लेकिन ये आत्मिक शादी है. पण हे आत्मिक लग्न आहे. उसके लिए आत्मिक लोग भी जमा हो सकता है. आणि होऊ शकते की आत्मिक लोक देखील येतील. लेकिन यहाँ पर कोई भी नहीं हो. इथं जर कोणी जरी इतना नसेल, बड़ा कार्य होने के समय पर एवढं मोठं कार्य होत असताना कोणी आप नसेल, निराश न होने के लिए निराश होऊ नका. स्वर्ग में स्वर्गामध्ये पिता के राइट में बैठने वाले यीशु पित्याच्या उजवीकडे बसणारा प्रभू येशू आपका विधि होने के समय पर तुमचा हा विधी होत उधर से असताना उठेगा. आमेन. तुम्ही जागेवर उभा राहील. सारा स्वर्गदूत होगा. सगळे स्वर्गदूत आनंद बनाएगा. आनंद करतील. विधि के समय हा पर विधीच्या वेळेस ऐसा समय है. ही वेळ अशी आनंदाची वेळ उद्याची वेळ आहे. हालेलुया. मामूली कार्य नहीं है. साधारण कार्य नाहीये. उद्या आपण जे करणार ते खूप मोठं कार्य आहे. हालेलुया. हालेलुया. कन्फर्म हो रही बात है. तुम्हाला कन्फर्म होतं हे हृदयामध्ये.
हालेलुया। आपकी जिंदगी में अभी क्या हो रहा है मेरे को मालूम है। आम्हाला समज तुमच्या आतमध्ये काय चाललंय, आप लोगों ने यहाँ पर बैठकर आपका लाइफ में जो हो रहा है ना, तुमच्या आतमध्ये जे आता जे होत आहे ना, पूरी जिंदगी में इतना साल के अंदर मैं कभी नहीं लिया, आणि पूर्ण जीवन एवढा आनंद कधीच नाही घेतलेला. हालेलुया. जे आता होत आहे आम्हाला समजतंय. हालेलुया. वो इसीलिए हो रहा है आपका आनंद है, हे आनंद का होतोय? तो आपका पश्चाताप जेन्युइन है, का तुमचा पश्चाताप खरा आहे. आमेन. हालेलुया. आमेन. बाकी कोई उद्देश्य आपके जिंदगी में नहीं है. बाकी कुठला उद्देश तुमच्या जीवनात नाहीये. प्रभु को धन्यवाद. प्रभूला खूप धन्यवाद. बपतिस्मा का क्लास में बोलता ना कितना घंटे लेने से भी खत्म नहीं होता, बाप्तिस्माचा क्लास किती तास जरी घेतला ते संपत नाही. लेकिन अभी इसके बाद चर्च में जो सेवकाई में हम लोग जो जोड़ते हैं, आणि याच्यानंतर ना बाप्तिस्मा झाल्यानंतर आपण चर्चला जो जोडतो, धीरे धीरे सब चीजें आपको समझ में आणि आएगी. हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील. उसके लिए आपका प्रयत्न करना चाहिए, त्यासाठी समजण्याकरता तुम्हाला स्वतःला प्रयत्न करणं गरजेचं आहे. है ना. वो तो कल में आपको बताएगा इसका बाकी का कार्य है. बाकीचं कार्य उद्या सकाळी तुम्हाला सांगेनच. आमीन. बपतिस्मा लेने के समय पर आपने क्या विश्वास किया है वो डिक्लेयर कर रहा है. बाप्तिस्मा घेण्याच्या वेळेस तुम्हाला डिक्लेअर करायचं तुम्ही काय विश्वास केलाय. विश्वास के लिए बपतिस्मा नहीं ले रहे आप, विश्वासासाठी बाप्तिस्मा घेताय का? नाही. है ना. बहुत लोग सोच रहे विश्वास किया तो बपतिस्मा लो, ऐसा नहीं है. काही लोक विचार करतात की विश्वास आहे बाप्तिस्मा घेतलाय, असं नाही. बपतिस्मा लेते तो तुम्हारा विश्वास होएगा, बाप्तिस्मा घेतला विश्वास होईल, ऐसा नहीं है. असं पण नाही. आपका विश्वास है, तुमचा ईश्वर विश्वास आहे. क्या विश्वास है, तुमचा काय विश्वास आहे डिक्लेअर करता है बपतिस्मा. त्याचं चिन्ह म्हणजे बाप्तिस्मा. हालेलुया. हालेलुया. है की नहीं? माझा विश्वास आहे याचं डिक्लेरेशन, मी बाप्तिस्मा घेतो. येशू ख्रिस्त माझा विश्वास आहे याचं चिन्ह मी बाप्तिस्मा घेऊन सांगतोय येशू माझा राजा आहे. और दूसरा बात है कि दुसरं एक गोष्ट ये आहे, डिक्लेयर कर रहा है, आम्ही हे सांगतोय इससे पहले मेरे हृदय के अंदर में याच्या अगोदर माझ्या हृदयामध्ये ये संसार का प्रभु था, जगाचा प्रभू होता. आज के बाद आजपासून मेरे हृदय का राजा माझ्या हृदयाचा राजा मेरा यीशु होगा. माझा येशू असेल. आमेन. हालेलुया. ये डिक्लेरेशन नंबर 2. हे दुसरं डिक्लेरेशन आहे, जाहीर करायचं आहे. याच्या आधी माझ्या हृदयाचा राजा जगाचा प्रभू होता, पण आता माझा राजा येशू ख्रिस्त आहे. कैसे हो गया ये? हे झालं कसं? मैंने जो किया हुआ पापों को मी जे केलेले पाप होते मैंने कबूल किया मी है, कबूल केले, जवाबदारी मैंने ले लिया है. जबाबदारी मी घेतली. उस समय पर त्याच वेळेस हजारों साल पहले हजारो वर्षापूर्वी यीशु ने क्रूस पर जो शैतान के सिर को खुजला था, येशूने क्रूस डोकं कुचललं होतं, वो जो शैतान को हरा हुआ चीज है तुम्हारी जिंदगी में टेक प्लेस होता है. आणि सैतानला हरल्या गोष्टी त्या गोष्टी निघून जातात आणि परमेश्वर जीवन माझ्यामध्ये येत आहे. अभी हम जमीन है 4 गुंडा ले लिया है, आपण 4 गुंठा जमीन घेतली, लेकिन हमारा है, आधी आपली आहे. लेकिन जब तक स्टैम्प ड्यूटी लेके पेपर साइन नहीं करेगा, स्टॅम्प ड्युटी घेऊन पेपर सही करणार नाही, तो हमें ऐसा प्रूफ दिखा नहीं सकता. आपण प्रूफ दाखवू शकतो का? हजारों साल पहले आपके लिए प्रभु ने कलवरी में जो कार्य किया था, हजारो वर्षापूर्वी येशूने वधस्तंभावरती तुमच्यासाठी काम केलंय, कल बपतिस्मा का समय पर आपका हो गया है. आणि उद्या बपतिस्मा तुमचं झालेलं आहे. स्टॅम्प ड्युटी. हालेलुया. तुमचं होतं हे डिक्लेरेशन सर्टिफिकेशन, उद्याचं बपतिस्मा विधी आहे. मेरा हमें ये यीशु राजा मेरा है ना. आता उद्या आमचं असं होणार की येशू माझा राजा आहे. प्रूफ 100%, 1000% येशू माझा परमेश्वर आहे, पिता है, येशू माझा पिता आहे. हालेलुया. आमेन. याच्या अगोदर फक्त नावापुरतं होता, उद्यापासून 100% डिक्लेरेशन आहे. आमेन. तीसरा है कि परमेश्वर ने आपको हजारों साल पहले दिया हुआ चीज से आप लेने के लिए समय है. वो उद्याचा दिवस काय की हजारो वर्षापूर्वी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या गोष्टी स्वीकारण्याची वेळ आहे. कौन सा प्रभु के राज्य आप अपनी जिंदगी में. Yes, आमेन. उद्या तुम्ही देवाचं राज्य तुमच्या जीवनामध्ये घेत आहात. हालेलुया. आमेन. समझ रहे ना. समजताय? विधि के बिना होगा क्या? आता विधीशिवाय ते होईल का? हमें शादी हो गया, दोनों में जो माँ बाप ने देखा दूसरी लड़की को देख लिया, आई वडिलांनी त्या मुलाला पाहिलं, खाना खा लिया, तो दूसरे दिन से बीवी हो जाता है क्या? दुसऱ्या दिवशी लगेच नवरा बायको होतात का? शादी का विधि रहता है ना भाई. लग्नाचा काय विधी असतो ना, वो विधि के द्वारा ही हम अपना बना लेते ना. वो त्या विधीच्या द्वारेच आपण आपली पत्नी किंवा पती म्हणून स्वीकार करतो उसके ना. पहले बोले कि तू मेरा पत्नी है, बोलेगा तो मार मिलेगा कि नहीं. आणि त्याच्या आधी एखाद्या मुलीला बघून म्हणायचं तू माझी बायको आहे, ती मारल की नाही. लेकिन विधि के अनुसार में पण जर विधी केल्यानंतर ना, परमेश्वर ने हमारे लिए राज्य दिया है, हम ले रहा है. विधी नंतर देवानं ते राज्य दिलेलं आहे, ते राज्य मी स्वीकारतोय असं डिक्लेअर होतं. हमारे अंदर में परमेश्वर के राज्य आने की वजह से देवाचं राज्य आपल्या आतमध्ये आल्या कारणानं ये संसार के राज्य को काफी चीजें डिक्लेयर करने का अधिकार मिला आपको. आणि या जगामध्ये भरपूर काही गोष्टी डिक्लेअर करण्याचा अधिकार मिळतो देश आपल्याला, के अंधकार के सत्य को धमकाने के लिए अधिकार मिला आपको. आणि आम्हाला अधिकार मिळतो या जगातल्या अंधकार शक्ती धमकवण्याचा. हालेलुया. हमें वो राज्य का हिस्सा बन गया. आपण स्वर्गाच्या राज्याचा एक भागधारक बनतो, राज्य हमारा भी हो गया. आणि ते राज्य तो राजा आमचाही झालेला. प्रभु यीशु मसीह ने हमें संसार से खोद लिया है. प्रभु यीशु इसका ख्रिस्ताने सबूत है बपतिस्मा. प्रभु येशूने या जगात आम्हाला शोधून काढले, याचं चिन्ह आहे बाप्तिस्मा. कोई भी हमें अनाथ मंदिर में जाकर
कोई अनाथ मंदिर में, अनाथ आश्रम में कोणत्याही अनाथ आश्रमात जाऊन खूप बच्चा रहता है, खूप लेकरं असतात. कोई बड़ा पैसा वाला बाहर से आता कुठला है, श्रीमंत व्यक्ती येतो, एक वकील के साथ आते एका हैं, वकिलासोबत येतो, वहां से एक बच्चे को चुन लेते तिथनं हैं, एका मुलाला निवडतो. तो वहाँ का अधिकारी लोग त्या बोलेगा अधिकारी म्हणतात क्योंकि डॉक्यूमेंट साइन या करो, डॉक्युमेंट सही करा, आज के बाद ये बच्चा तुम्हारा है. आजपासून हे लेकरू तुमचं आहे. नहीं, कल तक ये अनाथ था, कालपर्यंत ते अनाथ आज होतं, से उसको एक माँ बाप हो गया. आजपासून एक माँ बाप भेटलेले कल से तुम लोग के ऊपर में उद्यापासून तुमच्यावरती ये माँ बाप को अलावा या आई वडिलांच्या ये शिवाय स्वर्गीय का बाप भी है. स्वर्गाचा बाप देखील आहे. आमेन, हालेलुया. घर में जो सॉल्व नहीं कर सकता है, इथे ते सॉल्व होणार नाही. कुछ बातें हैं ऐसा नहीं हो सकते इथे हैं, काही गोष्टी अशा असतील डायरेक्ट हम उसको बोल सकता है. डायरेक्ट आम्ही त्याला बोलणार, त्या बापाला बोलणार, ये हमारे स्वर्ग का अच्छा बाप, हे आमच्या स्वर्गातल्या पित्या. ये बात है ना, आमेन. कल हमारा हो गया है. हे जे लिखित शब्द होते जे आजपर्यंत आमचे नव्हते, बाप्तिस्मा घेतला ते आमचे झाले. आम्ही म्हणू शकतो हे आमच्या पित्या. हाँ, तो कल से तुम्हें हिम्मत के साथ बोल सकता तुम्ही है. उद्यापासून अधिकाराने हिमतीने बोलू शकता हे आमच्या पित्या, हे माझ्या पित्या. बाकी लोग भी सुंदर बोल सकते हैं आमच्या पिता, बाकीचे लोक तुमचं ऐकून म्हणतील हे आमच्या पित्या, पहुंचते का नहीं उधर, आणि ते हे आमच्या पित्या शब्द पोहोचणार नाही. रेंज नहीं है, रेंज नाहीये, कोई संबंध नहीं है ना, रिलेशन नाही देवाबरोबर ना, पण तुमचा शब्द मात्र परमेश्वराशी है कि पोहोचणार. नहीं? अभी हम तुम्हारा दो बच्चा है ना, हे तुमचे दोन लेकर आहेत ना, ये बाहर से आने के टाइम पर हे बाहेर नाही त्यावेळेस मम्मी बुलाएगा तो मम्मी म्हटल्यावरती आप जो अंदर है तुम्ही जे आतमध्ये बसलेला आप किसका चेहरा देखेगा, तुम्ही लेकर कोणाचा चेहरा आठवा, उसी के बच्चे का देखेगा, इन लोग को देखेगा. कोणाचा चेहरा आठवेल, यांचा का लेकर बाजूच्या पोरांचा. आप इसको चेहरा देखा भी नहीं है, तुम्ही बघितलं पण नाही, अंदर है ना, तुम्ही आतमध्ये आहात लेकिन ना. मम्मी का पुकार है, आई नावाचा शब्द आपके ऐकल्यावरती अंदर में दो चेहरा लेके आता तुमच्या है. डोळ्यासमोर चित्र घेऊन येतं इसी लगेच. प्रकार तसंच संसार में जगामध्ये अगर कोई समस्या हो, कोणती समस्या आली, वहाँ पर बैठ कर आपण तिथं बसून हमारा पिता हे आमच्या पित्या लाखों लोग के बीच में लाखो लोकांमध्ये आपको चेहरा परमेश्वर को या सामने अद्भुत प्रकट करा. हालेलुया. आमेन. ये बपतिस्मा कोई मामूली चीज नहीं है. बाप्तिस्मा हाच आहे. Praise the Lord. प्रभूची स्तुती. विशेष योजना है आप लोग के लिए. तुमच्यासाठी देवाची खूप अद्भुत योजना आहे. धन्यवाद. प्रभूची स्तुती. परमेश्वर जो बपतिस्मा एक आइडेंटिटी है, आइडेंटिटी कार्ड आपको मिल रहा है. बाप्तिस्मा म्हणजे तुम्हाला एक ओळखपत्र मिळतं आहे, आयडेंटिटी मिळते, आई कार्ड मिळतं आहे. है कि नहीं? अभी कोई भी कंपनी में काम करता है, जर कोणी कुठल्या कंपनीत काम तो करतं, अमेज़न में हो, अमेझॉन मध्ये असो, कोई जगह पर कुठल्या कंपनीत असू दे, आइडेंटिटी कार्ड मिलते हैं ना, त्याला कार्ड मिळतं ना, है ना, तो उसके बाद तो उससे अपना पहचान लेता है. आणि त्या कार्डवर त्याला बघतात की हा या कंपनीत कामाला आहे. हो सकता है बपतिस्मा हम आपको कार्ड वाला कुछ देने वाला नहीं है. बाप्तिस्माला आम्ही तुम्हाला काय कार्ड देणार नाहीये. एक अदृश्य छाप आपको आमेन. बनाया पण एक जाता है. अदृश्य शिक्का तुमच्यावरती येतो. गलतियों की किताब 3 अध्याय गलतिकास पत्र 3 अध्याय 27 वचन पढ़े. 27 वर्ष वाचा. कारण तुम्हामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. आमेन. प्रदान केला आहे. मस्त को पहन लिया है. पहन लिया है. आमेन. मतलब आइडेंटिटी कार्ड पहनते ना, आई कार्ड घालतात ना, है कि नहीं? यूनिफॉर्म पहनते ना. कपडे घालतात ना. बपतिस्मा स्वर्ग का आइडेंटिटी कार्ड है. हालेलुया. बाप्तिस्मा म्हणजे स्वर्गाचं तुम्हाला एक आई कार्ड मिळतं आहे. आप कहीं भी जाते हैं, स्वर्गदूत का नजर आपको ऊपर में रहता है. तुम्ही कुठेही जाल, तुमचं आई कार्ड असल्या कारणानं स्वर्गदूत तुम्हाला निरंतर बघत राहणार. समझ में आया? आमेन. इस हिसाब से हमें यहाँ पर बंद करना तर चाहिए. माझ्या हिशोबाप्रमाणे हे बंद केलं बहुत पाहिजे. कुछ चीजें बताने के लिए. भरपूर काही सांगायसाठी आहेत. रोमियो की किताब 6 अध्याय रोमकास पत्र 6 अध्याय 1 से 4 तक पढ़ो. 1 ते 4 पर्यंत वाचूयात. हमारे लाइफ को एक रिन्यूअल करके दे रहे हैं परमेश्वर. परमेश्वर आपल्या जीवनाला एक नवीनीकरण करून देत आहे. हम गाड़ी के इंश्योरेंस खत्म हो जाते हैं जसं ना, आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपतो, हम रिन्यू करते कि नहीं? आपण गाडीचा इन्शुरन्स रिन्यू करतो ना, प्रीमियम भर कर रहे हैं. प्रीमियम भरून कधी पैसे प्रीमियम भरून नहीं भरना, इथे पैसे प्रीमियम भरायचं नाहीये, ये आपको लाइफ को रिन्यू करके दे रहा है. तरी ते तुमच्या जीवनाला रिन्यू करून तर देतो. आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आमेन. बपतिस्मा के बाद आपको एक नया पर्स, आप एक नया व्यक्ति बन जाता है. बाप्तिस्मानंतर तुम्ही एक नवीन व्यक्ती बनता नया व्यक्तित्व भी मिलते आपको. आणि तुम्हाला नवीन व्यक्तित्व देखील न्यू मिळतं. पर्सन एंड न्यू पर्सनालिटी. अगर नवीन व्यक्ती, नवीन स्वभाव. समझ रहे ना? ये वहां पर लिखा, उसका डिटेल पढ़ने से आपको समझ में आएगा. मला बात है. स्पष्टपणे समजा पुन्हा की नवीन व्यक्ती, नवीन पर्सनॅलिटी, नवीन स्वभाव. और उसके बाद बपतिस्मा के बाद आप एक नया मास्टर आपकी जिंदगी में आ जाता है. आणि बाप्तिस्माला नवीन एक मास्टर तुमच्या जीवनामध्ये येतो. एक मास्टर चाहिए ना सिखाने के लिए. शिकवायला एक मास्टर पाहिजे ना. वो कल से आपका मास्टर है स्वर्ग का प्रभु यीशु. आणि उद्यापासून तुमचा मास्टर स्वर्गाचा प्रभू येशू असणार आहे. ओके ना? आमेन. दूसरा बात है कि और
अब बहुत कुछ है इसके अंदर, मैं क्या क्या बोलूं वही सब सोच रहा है। मी काय काय सांगावं हे विचार करतो, एवढं काय याच्यात आहे. आमेन. पण आज तुमच्या विचाराप्रमाणे बुद्धीप्रमाणे थोडं थोडं गोष्टी देणं गरजेचं आहे. बाकी उद्याच्या स्टडीमध्ये देखील होईल. और आपके लिए कि नया पावर कि नया रास्ता प्रभु खोल कर देगा. तुमच्या एक परमेश्वर की नवीन मार्ग, नवीन सामर्थ्य देईल. आमेन. नया मार्ग और नया है ना सामर्थ्य परमेश्वर, नवीन मार्ग आणि नवीन सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देईल. ये बपतिस्मा का बाद परमेश्वर आपको देने वाला चीज है. आणि बाप्तिस्म्यानंतर ना परमेश्वर देणारी गोष्ट ही आहे. आज हमें इस वक्त इतना वचनों को हमारे सामने सिखाया है. आज ही वचन परमेश्वर आपल्या सगळ्यांना शिकवलेली आहेत. तो उसके लिए कल सुबह हम लोग दूसरा सभा होगा ना, उसके बाद बॅप्टिझम कुछ बातें हम वहाँ पर भी बाद में आपको पूछेगा. उद्या सकाळी अजून आपली एक सभा होईल. त्यानंतर ना काही गोष्टी आम्ही तुम्हाला विचारू. त्यानंतर ना बाप्तिस्म्याचा विधी होईल. उस समय पर आपने सुना हुआ बातों के आधार पर आप एग्री है तो आप प्रार्थना करें. प्रार्थना एक दो शब्द बोल सकते चाहिए तो आपको बोलकर आप प्रार्थना कर सकते हैं. आता ऐकलेल्या गोष्टीच्या आधारावरती विश्वास करतो आपल्या सगळं समजलेलं आहे. तर तुम्ही तिघंही काही थोड्या काही शब्दामध्ये प्रार्थना करा. होऊ शकते तुम्हाला पापाचा पश्चाताप करायचा असेल, कबूल करायचा असेल, तुम्ही करू शकताय. त्या ज्या गोष्टी या शिक्षणाच्या आधार समजलेल्या आहेत त्या प्रार्थनेत बोलून देवाचे आभार मानू शकताय किंवा देवाचा पश्चाताप करू शकताय. तिघंही थोड्या शब्दात प्रार्थना करा. उसके बाद हम 5 मिनट आपको जो सवाल है तो उसके लिए हम आणि तुमची प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला अजून काही कसलाही प्रश्न असेल, केवल ये जो सुना वो उसके आधार पर प्रार्थना करना. आता जे ऐकले या आधारावरती प्रार्थना करा. प्रार्थना का जो कविता नहीं बोलना. प्रार्थनेची कविता 17 साल से जो प्रार्थना आ रही है हमेशा हर चीज से प्रार्थना, अभी से प्रार्थना चेंज है. अब नया व्यक्ति हो. आमेन. काय केलं माझी प्रार्थना हालेलुया 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 ते जे शब्द, पण आता जे ऐकलेल्या आधारावरती प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण आपली प्रार्थना बदलती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील जे कळलं नाही किंवा जाणून घ्यायचं असेल त्यावरती आपण काही वेळ बोलूयात. ये बच्चा जो पैदा होने के टाइम उसका आवाज कैसा है? हे बाळ ज्याला जन्माला आलं त्याचा आवाज कसा होता? अलग है ना, वेगळा आवाज होता ना. 2-3 साल के बाद वैसे ही आवाज करता क्या? 3-4 वर्षांनी त्याचा आवाज करतो का? विश्वासी को मैंने देखा 15 साल वही आवाज है. 15 वर्षापासून एक सारखाच आवाज, तेच रडगाणं टेप लावल्यावानी. प्रार्थना बी तशीच, धन्यवाद तसाच. कन्फर्म है इसका पश्चाताप भी नहीं हुआ है. हे 100% असतं की त्या लोकांचा पश्चाताप झालेला नसतो. हे टेप रेकॉर्ड आहे. एक टेप रेकॉर्ड, तीच प्रार्थना, तेच ट्युनिंग. सुरू. चल तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय डोळे बंद करा. शब्द है परमेश्वर ने अभी आपका अंदर में डाला है. त्याच गोष्टी बोलून देवाचे आभार माना.